नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कोबीच्या प्लॉटमध्ये आणि बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी राहिली की सर कोबीच्या प्लॉटवरती आणि फ्लावरच्या प्लॉटवरती व्हिडिओ बनवा। तर सर्वात प्रथम आपण या कोबीच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवतो शेतकरी मित्रांनो। आणि आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना आपला जुना जो अगोदरचा जो कोबीचा व्हिडिओचा जो काय बनवला होता आपण, त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करण्याचा, आपण एक संदेश देण्याचा एक चांगला प्रयत्न केला होता। आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच मला फोन आले, मेसेज आले आणि त्यामुळं मी आता पुन्हा एकदा एक कोबीचा व्हिडिओ बनवतोय शेतकरी मित्रांनो। तर आपण आज कोबीची लागवडीपूर्वीचा जो काय व्हिडिओ होता, आपण व्हरायटीचा पण व्हिडिओ होता, त्या व्हिडिओची माहिती आपण यापूर्वी पाहिली होती। पण आज या कोबीचं नियोजन आपल्याला कसं करायचंय आणि त्या कोबीच्या नियोजनावरती आपल्याला हार्वेस्टिंग पिरियड, कटिंग पिरियड पर्यंत आपण कसं पोहोचणार आहे आणि एक सक्सेस स्टोरी आपण कशी काय बनवता येईल, त्या प्रकारे आपण मार्केटचा विषय थोडा साईडला ठेवून आपण आपल्या पिकावरती जास्त भर देऊन आपलं पीक कसं चांगलं जोमात पीक आणून आपण एक चांगलं ॲव्हरेज आपण कसं काढू शकतो, ह्या पद्धतीचं आपण नियोजन मॅनेजमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि जर आपण कोण चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ नक्कीच शेअर करा। जर आवडले व्हिडिओ आणि अजून कोणती माहिती हवी असेल तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्या पिकाची नावं सांगून आपणापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचं मी एक चांगलं काम या कृषी विकासच्या माध्यमातून नक्कीच करेन। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर शेतकरी मित्रांनो, हा आहे कोबीचा प्लॉट। हे आपण यापूर्वी ह्या प्लॉटमध्येच व्हिडिओ बनवला होता आपला आणि ह्या प्लॉटची व्हरायटी टोकिटा कंपनीची ही कोबीची व्हरायटी आहे। आणि ह्या प्लॉटमध्ये आपण लागवड करून 70 ते 75 दिवसापर्यंतचा पिरियड, लागवडीचा पिरियड झालेला आहे आणि त्या हिशोबाने या प्लॉटचं नियोजन चालू आहे। आणि उन्हाळ्यामधली व्हरायटी, उन्हाळ्यामध्ये जे लागवड केली त्यामुळे जरा प्लॉटमध्ये थोडी ग्रोथ होण्यासाठी थोडा टाइम गेला। पण आता ज्यावेळेसपासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरात चांगल्या पावसाचं वातावरण आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये पण चांगलं पावसाचं वातावरण होऊन चांगला पाऊस पडलाय, त्यामुळे चांगल्या ग्रोथनी हा प्लॉट आता हलायला चालू झालेला आहे। आणि यासाठी आपण चांगलं नियोजन पण आता इथून पुढे करतोय। आता जो काय उन्हाळ्यामध्ये आम्हाला जो काय फटका बसलाय त्याचं नियोजन आम्ही आता याच्यामध्ये करून ह्या प्लॉटला ग्रोथमध्ये आणण्याचा चांगला प्रयत्न आम्ही करतोय, चांगली वाढ घेण्यासाठी आणि चांगले फुगवण करण्यासाठी आम्ही या प्लॉटचं नियोजन करतोय। तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या प्लॉटमध्ये आता आपण डेलिकेटचा स्प्रे घेतलेला आहे सर्वात अगोदर, कारण अळीचा त्रास जास्त डेलिकेटमध्ये होत होता, म्हणजे अळीचा त्रास जास्त होत होता, त्यामुळे आपण डेलिकेटचा स्प्रे घेतलाय। त्यानंतरचं नियोजन आपण असं केलेलं आहे की प्लॉटमध्ये ग्रोथ होण्यासाठी थोडा वेळ लागत होता, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये काय डिफिशियन्सी आहे ते ओळखणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपण जे काय म्हणजे फुगवणीसाठी पोटॅशची कमतरता असू द्या, मुळीसाठी फॉस्फरसची कमतरता असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे। आणि त्यासोबत अगोदर जो नायट्रोजन, आता जो हवेत जो नायट्रोजन भेटतोय त्या हिशोबाने अजून नायट्रोजन आपण देऊन ह्या प्लॉटला अजून चांगली ग्रोथ करणे गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण पिकामध्ये कुठली डिफिशियन्सी आहे ही ओळखून आपण ह्या प्लॉटला जे काही गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण द्या। फेरस गरजेचं आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन, सल्फर, ज्या काही गोष्टी आता पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टींचं नियोजन आपण करणं गरजेचं आहे। तर सर्वात प्रथम आपण सांगतो की अगोदर आपण ह्या प्लॉटचं नियोजन, पूर्वीचा जो काही व्हिडिओ होता लागवडीपासूनचा, तो अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपला अगोदरचा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण बघा। त्यामध्ये आपल्याला त्या लागवडीपासूनची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला नक्कीच मिळेल। आणि ह्या हिशोबाने आपण 50 दिवसाचं पुढचं जे काही नियोजन ह्या प्लॉटमध्ये करायचं आहे त्याची माहिती आपण देतोय। तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये आपण आता पोटॅशियम शोनाटची ग्रेड सुरू केलेली आहे, कारण पावसाचं वातावरण चांगलं झालेलं, पाऊस चांगला झालेला आहे, फुगवण करणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण पोटॅशियम शोनाट प्लस इंडिकेमचं 04247 ही ग्रेड आपण ह्या प्लॉटमध्ये दिलेली आहे आणि त्या हिशोबाने आपलं ह्या प्लॉटचं नियोजन चालू आहे। पोटॅशियम शोनाट आणि 04247 ही ग्रेड दिल्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरान हे आपण 5 किलो एकरी कॅल्शियम, 1 किलो बोरान हे आपण ह्यानंतरची ग्रेड आपण ह्याला एकदा तो डोस देतोय। आणि त्यानंतर आपण लगेच वरतून स्प्रे आपण 04040 प्लस झिंकचा स्प्रे आपण फुगवणीच्या काळामध्ये घेतोय। त्या हिशोबाने आपलं ह्या प्लॉटचं नियोजन सुरू आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला वरतून स्प्रे पण आपण जो काय सांगितला त्या स्प्रेचं आपण नियोजन करतोय। त्यानंतर पुढे जाऊन आपण या प्लॉटला डेलिकेट घेतल्यानंतर आपण नंतर एक 10 दिवसांनी आपण ॲम्प्लिगोचा एक स्प्रे टाकायचा। ॲम्प्लिगो पण चांगलं अळीसाठी काम करतं आणि ह्या फुगवणीच्या अवस्थेमध्ये अळीच्या कंट्रोल राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्यामध्ये व्यापारी आपल्या प्लॉटमध्ये जी काही भर काढतात ते अळीचं आहे, किडचं आहे, माल खराबच आहे, ह्या गोष्टींची पण काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण ॲम्प्लिगोचा स्प्रे 10व्या ते 12व्या दिवशी लगेच टाकणं गरजेचं आहे। 3 ते 4 स्प्रे 15 दिवसानंतर 3 ते 4 स्प्रेच्या अळीचं चांगलं स्प्रे जर आपण घेतलं तर चांगलं नियोजन होऊन जाऊन
ह्या प्लॉटचे म्हणजे प्लॉट निघून जातो त्याच्यावरती. त्या हिशोबाने आपल्याला नियोजन करायचं शेतकरी मित्रांनो. चला आणि नंतरचं पुढचं जे काही नियोजन आपल्याला मुळीसाठी पण ह्या प्लॉटमध्ये बघणं गरजेचं आहे. कारण टेम्परेचर मधला प्लॉट असल्यामुळे ह्या प्लॉटला मुळी बघणं गरजेचं आहे. मुळीवरती आपण फोकस करायचा, डायरेक्ट मुळीला मायक्रोरायझा प्लस गुळ हे दोन्ही आपण कॉम्बिनेशन देऊन टाका. आणि जे काय आपण पोटॅश फॉस्फरस जो काय दिलेला आहे त्यानंतर एकदा PSB आणि KSB एकदम साध्यामध्ये कोबी प्लॉटमध्ये जास्त काही खर्च न करता PSB KSB एकदा 60 ते 70 दिवशी प्लॉटमध्ये द्या. पोटॅश आपण सोडलेलं असतं बऱ्यापैकी, पोटॅश अपटेक होणं गरजेचं असतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला पोटॅश डिफिशियन्सी जी काय आहे ते पोटॅश अपटेकसाठी पोटॅश बॅक्टेरिया देणं पण खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण PSB आणि पोटॅश आणि फॉस्फरसच्या बॅक्टेरिया दोन्ही 2-3 दिवस भिजत घालून आपण त्यामध्ये ह्या प्लॉटला देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण पोटॅशवरती पण चांगला भर दिलेला असतो. त्यामुळे पोटॅश बॅक्टेरिया आपण सोडणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचं नियोजन असं शेतकरी मित्रांनो की प्लॉटमध्ये आपण वरतून आपल्याला जे काही पोटॅशचा स्प्रे घेता येईल त्या लिक्विड ऑक्साईड ग्रेडमधल्या पोटॅशचा पण स्प्रे आपण घ्या. 0.60-20चा स्प्रे घेता आला तर 0.60-20चा स्प्रे ऑक्साईड ग्रेड मधला घ्या. त्याचा पण चांगला रिझल्ट यामध्ये होईल. कॅल्शियम नायट्रेट, बोरान, झिंकचा स्प्रे आपल्याला कॅजिबो मध्ये घेता आला तर तो स्प्रे घ्या. त्याचं नियोजन चांगलं होईल. आणि त्यानंतर आपण पुढे जाऊन या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग पिरियडच्या अगोदर एखादं चांगलं बुरशीनाशक घेणं पण गरजेचं आहे. आणि का तर मालाला आपल्या शायनिंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण मेरिओनचा जर एखादा स्प्रे जर ह्या प्लॉटमध्ये पूर्ण टाकला तर BSF कंपनीचं मेरिओन जो येतं त्यामुळे एकदम चकाकी असं ठेवतं ते मालाला. त्यामुळे आपण एखादा तो जर स्प्रे आपण प्लॉटमध्ये घेतला शेवट हार्वेस्टिंगच्या अगोदर 7 ते 8 दिवस आणि त्याच्यानंतर एखादा आळीचा हात टाकला तर हा प्लॉट एकदम अतिशय चकाकी फेकतो मालाला. त्यामुळे मेरिओनचा स्प्रे आपण शेवटच्या कंडिशनमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटच्या पिरियडमध्ये अजून आपण 10 ते 12 दिवस अगोदर फुगवणीसाठी कॅल्शियम बोरॉन आणि प्लस 0.42-47 ही ग्रेड जर आपण दिली तर एकदम माल फुगवणीला फास्ट फुगवणीला मदत होती. अशा प्रकारचं नियोजन आपल्याला या ह्याच्या कोबी पिकामध्ये करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा प्लॉटमध्ये चांगली ग्रोथ होण्यास चांगली मदत झालेली आहे. ह्या 15 दिवसामध्ये चांगल्या प्लॉटच्या ग्रोथसाठी मदत होते. चांगला गड्डा पण पकडायला लागलेला आहे ही व्हरायटी. आणि आता शायनिंग पण चांगली आलेली आहे. जरा शेतकऱ्याचं म्हणणं होतं हिरवळ कमी आहे प्लॉटमध्ये, हिरवळ कमी आहे, शेतकरी चिंतेत होता. पण आता बघा तुम्ही एकदम अतिशय सुंदर आणि पूर्ण असा हिरवागार असा प्लॉट झालेला आहे. हे पावसाचं आणि वातावरणाचं पण चांगलं परिणाम आहेत ह्या प्लॉटमध्ये. तुम्ही बघू शकताय प्लॉट. आणि काही ठिकाणी तर एकदम म्हणजे कटिंगला आलेला आहे प्लॉट. हे बघा एकदम म्हणजे चांगली ग्रीप धरलेली आहे प्लॉटमध्ये. काही ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव झाला होता पण आपण आता डेलिगेटचा स्प्रे घेतलाय त्यामुळं ह्यामध्ये काय असं काही अळीचं एवढं काही राहणार नाही. त्यानंतर आपण आता एक ॲम्प्लिको किंवा अजून एखादा कोणता ह्याचा आपला एक्सपोनसचा स्प्रे या प्लॉटमध्ये टाकणार आहे. कारण एक्सपोनस पण चांगला अळीला कंट्रोल करतोय. त्या हिशोबाने आपण ह्या प्लॉटमध्ये नियोजन करणार आहे. तर तुम्ही बघा प्लॉट कसा वाटतो हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्याकडे जर अजून काही कोबीची माहिती असली तर नक्कीच मला पण कळवा. बघा चांगली ग्रोथ आणि चांगली वाढ दिसते. त्या हिशोबाने ह्या प्लॉटचं नियोजन आपण केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो कसा वाटला हा कोबीचा प्लॉट आणि कोबीची माहिती कशी वाटली हे नक्कीच मला आपण कळवा. आणि तुमच्या भागात कोबीची लागवड कशी आहे हे सर्वांनी मला म्हणजे जे काय आपलं व्हिडिओ बघताय त्यांनी कळवा की कोबीची लागवड कशी आहे, कोबीची लागवड आपण म्हणजे किती प्रमाणात झालेली आहे, किंवा नर्सरीवाले जे काय आपल्याला सांगतात की कोबीची व्हरायटी लागवड एवढीच आहे तेवढीच आहे. त्या हिशोबाने आपल्याला सर्वांना समजेल की कोबीची लागवड किती झालेली आहे आणि आपल्याला त्या हिशोबाने दराचं पण नियोजन करता येईल. तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला हाचा कोबीचा व्हिडिओ ही माहिती मला नक्कीच आपण कळवा. आपला चॅनल आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा. कृषी विकासला चांगला सपोर्ट करा. कृषी विकास आपल्यापर्यंत चांगला पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न या कृषी विकास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय. तर शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूया आपण पुढचा व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांच्या बरोबर. तर चला तर मग मी थांबतो आता इथंच. धन्यवाद.